बैलगाडा क्षेत्रात यायचं कारण फक्त हा विजय बैल आहे. विजयाबद्दल सांगायचं झालं ना तर त्याचं माझं एक लहानपणापासून मैत्रीचं नातं आहे आमच्या दोघांचं. मी कधी पण गोट्यामध्ये आलो आणि त्यांनी जर मला पाहिलं तर तो कधी पण असं माझ्या जवळ यायचा जास्त प्रयत्न करतो. तर त्याला गोंजारायसाठी, त्याला चोळण्यासाठी, त्याला ते एक अटॅचमेंट आहे माझी का तो माझ्या जवळ येतो. मी त्याला असं चोळावा, त्याला हात लावावा, त्याला असं वाटतं. जर मी त्याला चोळलं नाही किंवा असंच निघून गेलो तर त्याला राग पण येतो. तो लगेच असं शिंगाने मारायसाठी बघतो. आणि इतकं प्रेम आहे आमचं त्याच्या बैलावर काय तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही बारी पडली तरी आम्ही आनंदात आहे, झाली तरी आनंदात आहे. आज नाही झाली तर पुढच्या घाटात होईल, त्या घाटात नाही झाली तिच्या पुढच्या घाटात होईल. हाच आनंद आमच्या मनामध्ये. याच्या पलीकडे त्या बैलाबद्दलचं आमचं काहीच मत नाही वेगळं. लहानपणापासूनच बैल होती, शेतीची होती, शर्यतीची बैल नव्हती. आम्ही ते त्यांच्या बैलांच्या मागेच आम्ही जायचे. तेव्हापासून जी आवड लागली मग स्वतःचा एक बैल घ्यायचा आहे आपल्याला. मग आम्ही लॉकडाऊन मध्ये एक बैल घेतला होता स्वामी नावाचा. तिथूनच सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर वाढत 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 गेले बैल. घरात एक लक्ष कमी असते माझं, पण गोठ्यात जास्त. बैलगाडा क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये ना साथीदारांची खूप गरज आहे. पण साथीदार पण ते जवळ करायचे का जे वेळेला उभे राहतात. मोजकेच ठेवायचे पण कामाचे ठेवायचे. आज जी माझी काही ओळख आहे ती विजामुळे. आज मी कोणत्याही घाटात जरी गेलो, जरी बैल नसला तरी लोक जवळ येऊन विचारतात विजा आहे का.